पेढे चुकीचे अजिबात दुतीवर चालणार नाही, कलाकंद नाहीच नाही चालणार. आणि हा पेढा खायला एक देतात आणि ह्याच्यात एक भरला जातो, हे सगळ्यात वाईट आहे. चर्चा सध्याची परिस्थिती 3 ते 4 ते 5 वर्ष तुम्ही आता पाहिलेलं आहे. 3 कारवाया मोठ्या झाल्या. त्या कारवाया झाल्या असल्याने सुद्धा त्या लोकांना सोडून देणं, त्याच्यावर कारवाई न होणं हे सगळ्यात शोकांतिक आहे. कारण साधी गोष्ट आहे साहेब, आपण एकामेकाची जर अंगाविरुद्ध धावून गेलो, पोलीस कंप्लीट झाली तर तिथे दिवसभर बसून 151 करून आम्हाला तहसीलदारला पाठवलं जातं. तर या आमच्या भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर 2-2 टन पेढे जप्त केलं असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही, ही शोकांतिक आहे. आणि आमच्या भाविकांच्या आणि आमच्या ज्योतिबाची बदनामी चाललेली आहे या अन्न बेचववाल्यांनी, त्वरित थांबावी. हे आता हे साधं आंदोलनाची सुरुवात करतोय, नाहीतर या भाविकांच्या मी आव्हान केलं तर अख्खा ज्योतिबा फुलेल आणि ह्या अन्न बेचववाल्यांना त्याची उत्तरे द्यावी लागतील, एवढं नक्की मी तुम्हाला. का वारंवार इतक्या वेळा कारवाया विक्रेत्यांचं धाडस का वाढते, का अशा पद्धतीनं कोणाचा अभय? त्याच्या खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे अन्न आणि बेसळवाले आहेत ना, यांचंच अभय फार मोठं दिसते. कारण मी प्रत्येक मिटिंगला ज्योतिबाचा पुजारी म्हणून प्रत्येक मिटिंगला हजर असतो. आमचा भाविक आला पाहिजे आणि तो सुखरूप घरी गेला पाहिजे, ही संकल्पना आम्ही देवापाशी मांडतो. परंतु अन्न बेसळ हे निर्भीड लोक झाल्यासारखं मला वाटलं. ते गेंड्याच्या कातड्याचे आहेत का असं मला वाटायला लागलं. कारण हे जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि तहसीलदार प्रांताच्या समोर सुद्धा हा विषय गेला की पेढे सुद्धा मी हे इथं बांधलेलं प्रदूषण आहे त्यांच्या समोर सुद्धा मांडलं. परंतु त्यांचे दगे बांधव आहेत असं मला त्याच्यात वाटते. त्यांच्याकडे हप्ते घेतात का पैसे घेतात, काय घेतात, पण ते घेतात म्हणूनच हे चालू आहे असं माझं मत आहे. काय आता कशा पद्धतीची पेढे अतिशय त्याच्यावर कुठली एक्सपायर डेट नाही साहेब, कधी भरले ते कसं करणार, ते विकायलाच परवानगी नाही असं माझं मत आहे. आणि हा पेढा खायला एक देतात आणि ह्याच्यात एक भरला जातो, हे सगळ्यात वाईट आहे. आणि हे आमच्या भाविकांच्या लहान मुलांच्या सगळ्या जीवितच धोका आहे. चिपळूणमध्ये हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या थोड्या झाला होता की आणि तुम्ही त्या सगळ्या असं एक वातावरण निर्माण केलं जातं काय? साहेब, मी ज्योतिबाची शपथ घेऊन सांगतो, मी पुजाऱ्याचा मुलगा, मी कुणाच्या धंद्याविरुद्ध निघालो नाही, कुणाच्या वाईट करायची माझी इच्छाशक्ती नाही. तिने पेढे विकायला माझं बंधन नाही. तिने पेढे चांगले विकायला पाहिजे हे जर मी म्हणत असेल साहेब, तिने माझ्यावर मोर्चा काढला ग्रामपंचायतला, माझे 2 लाखाचे पेढे जप्त झाले, तुम्ही पैसे भरून द्या. हे कुठला कायदा काढला येईल? मी लोकशाहीत जगणारा कार्यकर्ता आहे, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. मला लोकशाहीने तुम्हाला विचारायचा अधिकार नाही, ह्याच्या का लेबल लावणं मला विचारायचा अधिकार आहे का नाही? तर ते विचारायला गेल्यानंतर ते सांगितलं तुम्ही विचारायला नाही, मला अन्न बेचववाले येऊन विचारून द्या. कुठला कायदा काढला येईल? कोण विचारणार ते अन्न बेचवायला? 50 वेळा विचारले मी अन्न बेचवायला. आणि माझं त्याला आव्हान आहे, हे पेढा तिने सांगावा चांगला आहे म्हणून. हे काय करतात, भेसळ करतात आणि दुसरे पेढे टेस्टला देतात आणि हे पेढे टेस्टला देतात, असं त्या भेसळ अधिकाऱ्यावर माझा आरोप. मी 15 दिवसाचा अल्टिमेटेड माझ्या त्या नोटीस मध्ये दिलेला आहे. 15 दिवसाच्या कारवाईत आमरण उपोषणला ज्योतिबावरतीच बसणार. काय कारवाई? पेढे चुकीचे अजिबात ज्योतिबावर चालणार नाही, कलाकंद नाहीच नाही चालणार. त्यांनी चांगले पेढे विकावं त्याबद्दल माझं दुमत नसणार.